जय श्री कृष्ण. मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आता उन्हाळ्याची चाहूल लागलेलीच आहे. तर त्यासाठी दुपारच्या वेळेस असे थंडगार पदार्थ पेय म्हणून पिलेच पाहिजेत. त्याच्यामध्ये हा ताक एक येते. ताक खूप शरीरासाठी उपयुक्त आहे आणि त्या ताकाची चव वाढवण्यासाठी किंवा त्याची चव द्विगुणित होण्यासाठी आपण इकडे काही मसाले बनवून ठेवणार आहोत आणि ते मसाले सुगंधित असे आहे आणि हे सगळं साहित्य आपल्या घरामध्ये अवेलेबलच असतं. तर आपण काय काय साहित्य घेतलं आहे मसाला बनवण्यासाठी आणि कशा प्रकारे करून ठेवणार आहोत, चला तर याचा संपूर्ण व्हिडिओ पाहूया. तर इकडे मी पोह्याच्या चमच्याने 3 चमचे जिरे घेतलेले आहेत, 1 चमचा बडीशोप घेतलेली आहे, तसेच 1 चमचा धणे घेतलेले आहेत आणि अगदी पाव चमचा ओवा घेतलेला आहे आणि 10 ते 12 काळे मिरे घेतलेले आहेत आणि पुदिना पावडर करून ठेवलेली आहे घरीच मी सुकवून, तर ती थोडीशी 1 चमचा घेतलेली आहे आणि 1 चमचा काळं मीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा साधं मीठ घेतलेलं आहे. तर असं हे सगळं साहित्य आहे आणि त्यासाठी 1 चमचा चाट मसाला पण घेत आहे. आता हे सगळं धने जिरे हे आपण मंद आचेवरती सगळं गरम करून घेणार कढईमध्ये. असं गरम करून घेतल्यामुळे काय होतं की छान बारीक पावडर होते आणि जास्त दिवस टिकते पण. तर आता आपण हे छान मंद आचेवरती गरम करून घेणार. गरम करून झालं की मग थंड करून मिक्सरमध्ये त्याची पावडर करून घेणार. तर हा मसाला तुम्ही फ्रीजच्या बाहेर ठेवला तर आरामात 2 ते 4 महिने टिकतो आणि चवीला खूप अप्रतिम होतो आणि ताकाची चव दुप्पट वाढते आणि आपल्या शरीरासाठी थंडावा देणारेच हे सगळे पदार्थ आहेत. बडीशोप झाली, जिरे झाले, तसेच धने, हे सगळे आपल्या शरीरासाठी थंडावा देणारे पदार्थ आहेत. तर अशा प्रकारे आपण घरच्या घरी हा मसाला तयार करून ठेवू शकतो. तर आता छान गरम होत आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर आता छान हे सगळं साहित्य गरम होत आलेलं आहे. जास्त पण करपवायचं नाही, कारण मग त्या मसाल्याला कडवटपणा येतो. अगदी मंद आचेवरती छान कडक करून घ्यायचं. तर आता छान गरम झालेलं आहे. आता या स्टेपला आपण परातीमध्ये काढून घेऊ. गॅस बंद करून घेतला आणि छान थंड झाल्यावरती मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. मिरे पण अगदी 10-12च घ्यायचे, त्यामुळे छान झटका लागतो मिऱ्याचा, मस्त वाटतं ताक प्यायला. तर आता हे सगळे पदार्थ थंड झालेले आहेत. हे बाकीचे मसाले पण याच्यामध्ये टाकून घेऊया. काळं मीठ, चाट मसाला, साधं मीठ, हे सगळं साहित्य टाकून आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार. तर आता छान पावडर झालेली आहे. तर एका सुक्या एकदम कोरड्या बाटलीमध्ये हे आपण भरून ठेवूया. एकदम बारीक झाली आहे बघा. तर आता बाटलीमध्ये हा भरून ठेवायचा मसाला. एकदम सुंदर. तर आता इकडे मी तुम्हाला ताक पण बनवून घेते, दाखवते. तर इकडे मी 200 ग्राम दही घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. थोडंसं पाणी आणि छान मिक्सरला फिरवून घ्यायचं. घट्टसरच करू शकता ताक तुम्ही. आता हे छान ताक झालं की त्याच्यामध्ये थोडासा मसाला टाकून परत एकदा फिरवून घ्यायचं, म्हणजे मसाला छान मिक्स होतो त्याच्यामध्ये.
छान आता फिरवून घेतलेलं आहे. तुम्ही रवीने पण करू शकता. ताक असं घट्टसरच छान लागतं चवीला, एकदम पातळ पण नाही चवीला चांगलं लागत. तर मग छान ताक झालेलं आहे घट्टसर. त्याच्यावरती थोडासा मसाला भुरभुरायचा आणि ताज्या पुदिन्याची पानं. वाह क्या बात आहे. एकदम थंडगार थंडावा देणारं असं हे ताक तयार आहे. तर तुम्हाला ही माझी रेसिपी किंवा हे ताकाची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि तुमच्या कमेंट्स पण द्या. खूपच सुंदर मसाला पण झालेला आहे आणि चवीला अप्रतिम लागत आहे. खूप सुंदर. नक्कीच तुम्ही करून बघा आणि अशा प्रकारे मसाला तुम्ही करून ठेवा. झटपट तुम्ही दुपारच्या वेळेस थंडगार ताक पिऊ शकतात. वाह क्या बात है. सुंदर. आमच्या कुंडीमध्येच पुदिन्याचे छान पुदिना आलेला आहे. हिरवीगार झालेली आहेत आता पानं.